हा सुबोध, बिचारा एकटा, सरळ साधा प्रामाणिक मुलगा, वर्किंग बॅचलर, जेमतेम पगारी. मग राहायचं कुठे म्हणून केअर टेकिंग करतो. या वाड्यात रोज उठतो, जॉबला जातो, घरी लेट येतो. मग जॉब वाडा, जॉब वाडा, जॉब वाडा, जॉब वाडा, हीच त्याची चौकट. तर या चौकटीत काय घडणार, चला ते बघूया. उद्या गणपती बसणार आहे. आज तरी वर्गणी दे. रोज आम्ही इथं येतो, पण हल्ली तू इथं दिसतच नाही. उशिरा येतो का रे तू? हो, आजकाल काम लय वाढलेत. बरं ते जाऊ द्या पोरांनो, ह्या वर्षी पट्टी जरा कमी आहे बरं का. सांभाळून घ्या एवढं वर्ष. अरे दादा, आम्हाला माहित आहे पैशात वर्गणी नाही घेणार, तुझी तरी. अरे दादा, आम्हाला माहित आहे पैशात वर्गणी नाही घेणार, तुझी तरी. बघितलाव का बाप्पा, अहो तुमच्या नुसते येण्यानं सगळं घर भरून गेलंय. आई तर रोजचा दिवस सारखाच जाते बघा. म्हणजे त्याच गोष्टी, तेच ऑफिस. त्या घरात केअरटेकर म्हणून राहतोय. हे घर मला खाते का मी घराला खातोय काय समजना झाले बाप्पा. आता बाहेर गेलो होतो, सगळे आपापल्या घरच्यांसोबत सणसूद साजरे करत होते आणि मंडळातली पोरं तर असल्या जोशात तुझं स्वागत करायला ते ना की विचार नको. हे सगळं बघून बाप्पा डोळ्यात पाणी आलं बघ. तू बरोबर ओळखलंस. उगाच विघ्नहर्ता नाही म्हणत तुला. मनातली चिंता, काळजी, तळमळ सगळं ओळखतोस बाप्पा तू. नुसतं ओळखत नाही तर क्षणात त्याचा इलाज मी करून टाकतोस. हे बघ, हे माझं असं होते. मी काही तर तुला बोलत बसलो. अजून तुझ्यासाठी मोदक बनवायचे, निवदाची तयारी करायची. हा, तू बस, मी लागतो कामाला.
बाप्पा हे घे मोदक. अरे स्वतःच्या हाताने केलेत बर का. आता कसे झालेत काय झालेत माहित नाही, सांभाळून घे. नाही मी तसं तर बाहेरूनच घेऊन येणार होतो, म्हणलं आपला बाप्पा आहे, बाहेरचं कशाला खाऊ घालायचं, म्हणून एवढा 8 तास केलं स्वतःच्या हाताने बनवले. आता कसे झालेत काय झालेत तुझं तू बघ बाबा. आणि अजून एक सांगू का बाप्पा, म्हणजे तू जर असं एकदम खराखुरा असता ना, म्हणजे असं छान ताट सजवलं असतं, अशी पुरणाची पोळी, दूध, त्याच्यावर असं मस्त तूप टाकून डाळ, असं खूप काय काय बनवून असं तुला सोबतच जेवायला घेऊन बसलो असतो. अरे मग वाट कसली बघतोय, चल सोबतच बसूया मोदक खायला. कोण कोण आहे तिकडं? पोरं बी का नाही? अरे मी तुझा मित्र, तुझा बाप्पा. हे निवा जा घरी, आई वाट बघायला लागली. अरे सणासुदीचं तर गप्प बसू दे की बाबा, बसलो आपलं देवधर्म करत. तर काय चालू आहे तुझं? आता मी आलोय. कोण कोण आहे रे तिकडे? समोर ये. हे ब्रो. आधी रातचे स्वप्न पडायचे, आता दिवसा ढवळे बी पडायला लागलीत. देवा काही येडबीड तर लागलं नाही ना मला? व्हॉट इज दिस मित्रा? इतक्या वेळ तू माझ्यासोबत बोलत होतास आणि आता मी आलोय तर तू माझं अस्तित्व नाकारतोयस. बाप्पा बाप्पा तू खरंच आलास? अरे तूच म्हणत होतास ना तुझ्या विना माझं कोणच नाही म्हणून. आता मी आलोय तर तू मला मान्यच करत नाहीयेस. पण माझ्या डोळ्यावरच विश्वास बसत नाही. हात लावून बघ. अरे ये रे. बाप्पा बाप्पा तू खरंच आलास? अरे मला खरंच वाटलं झालं. मी ना आता अख्ख्या जगाला ओरडून सांगणार आहे की माझा बाप्पा माझ्याकडे आलाय. अरे ब्रो तू बस आधी, बस इथे बस. अरे बस रे इथे बस. अरे शांत हो. मी फक्त आणि फक्त तुलाच दिसतो. जर हे बाहेर काय आलं ना तर तुला वेडा समजून हॉस्पिटल मध्ये टाकतील, ते पण मेंटल हॉस्पिटल मध्ये. नाही 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 बाप्पा, मी कुणाला काही सुद्धा सांगणार नाही. काय झालं? का हसतोय बाप्पा तू? एवढं का हसतोय? अरे काय नाही, रस्त्याने येत होतो, रस्ते अगदी तसेच होते आणि मंडळात तर नुसता गोंधळच. मूर्ती हवी तर मोठीच हवी. म्हणलं आता बाप्पांनी जायचं कुठं, तर म्हणलं चला सोबतच्याच घरी जाऊया. मग तिने छान छान मोदक केले ते खाऊया. ह्यांचा गोंधळ उरकेपर्यंत मी इथे थांबले तर चालेल ना? अरे अरे बाप्पा काय बोलतोय तू? अरे हे सगळं तुझंच तर आहे. मी कोण रे तुला अडवणार? सगळं तुझ्या कृपेनंच चाललंय की रे. बाप्पा ही घे मोदक, मी माझ्या हाताने केलेत. वा वा सोबत वा, असे मोदक मी कधीच खाल्ले नाहीत. वा वा. ए तुला माहिती का याचा अर्थ काय? मी जेव्हा आनंदात होतो ना तेव्हा मी असंच करतो. तू पण आजपासून असंच करत जा. काय झालं? मी अगदी लहान पोरांसारखं तर नाही ना करत? अरे नाही नाही,
तू मोदक खाताना तुझ्या डोळ्यात ना एक वेगळाच आनंद होता, तोच बघत होतो. बरं बाप्पा, एक विचारू का? रोज राहशील का माझ्यासोबत? नाही रे, अजून खूप भक्तांकडे जायचंय मला. त्यांच्याकडे पण जायचंय ना मला मोदक खायला. अरे नाराज कशाला होतस? अरे तू 10 दिवस मला कधी पण बोलव, मी तुझ्यासाठी 10 दिवस राहीन. अरे पण मग मी बोलवू कसं तुला? बरं ते जाऊ दे, तुला नुसते मोदक दिलेत त्याच्यावरच बसवले. बरं चल आवर, आता जेवण बी करून घे, ती किती उशीर झालाय. तू जर माझ्या सोबत बसणार असेल तर करेन मी जेवण. माझं नशीबच की बाप्पा. बाप्पा, मी भरवू का तुला? हा चालेल. अरे काय करतोय? बाप्पा, आज आई असती तर तिनं पण असंच केलं असतं ना रे. मला आईचा मान देऊन तू माझी कीर्ती वाढवलीस. चल सोबत, आता मला निघावं लागेल. पण तुला माझी जेव्हा पण गरज असेल ना, मी तुझ्यासाठी 24